अफोर्डेबल प्राइस असणाऱ्या प्रोडक्टमध्येच आपण हा मेकअप करणार आहोत. तुमच्याकडे जास्त टाइम नसेल तर चला बघूया असा मेकअप लुक कसा करायचा ते. सर्वात आधी तुम्हाला कोणत्याही फेसवॉशने फेसवॉश करून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. इथे मी लॅक्मे मॉइश्चरायझर यूज केलेले आहे. आता कोणताही मेकअप करताना मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे, कारण मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपली स्किन ग्लोईंग दिसण्यासाठी किंवा हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप मदत होते. आपण हा जो मेकअप आहे तो अफोर्डेबल प्रोडक्टमध्येच करत आहोत, त्यामुळे प्रायमर नाही लावला तरीही चालेल. तर तुम्हाला हे मॉइश्चरायझर सगळीकडे अप्लाय करून घ्यायचे आहे. आणि सेकंडची स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. तर इथे मी लॅक्मे 925 सनस्क्रीन यूज करत आहे. हे तुम्हाला 50 ml क्वांटिटीमध्ये मिळून जाईल. तर या सनस्क्रीनमध्ये SPF 50 PA+++ सोबत येते. तर हे आपल्या स्किनला सनटॅनपासून प्रोटेक्ट करते. जर तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर हे सनस्क्रीन तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे सनस्क्रीन लावायला तुम्ही बिलकुल विसरू नका. आणि स्पेशली तुम्ही दिवसा मेकअप करत असाल ना, तर सनस्क्रीन अजिबात तुम्ही स्किप करू नका. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन यूज करायचेच आहे. सनस्क्रीन सगळ्या चेहऱ्यावरती आपल्या अप्लाय करून घ्या. आता तिसरी जी स्टेप आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. इथे मी लॅक्मे इनव्हिजिबल फिनिश फाउंडेशन यूज करत आहे. तर हे फाउंडेशन तुम्हाला 358 रुपयांना कुठेही मिळून जाईल. आणि माझा जो शेड आहे तो 0.2 मी यूज करते. तर हे फाउंडेशन मी गेले 2 ते 3 वर्ष झाले यूज करते. खूप सुंदर आहे आणि तुम्हाला हे फुल कव्हरेज देणार आहे. अफोर्डेबल प्राईजमध्ये जर तुम्हाला एखादी फाउंडेशन हवे असेल ना, तर हे फाउंडेशन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता हे फाउंडेशन आहे ना, तुम्ही लावले ना तर तुम्हाला चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो दिसणार आहे. तुम्ही बघू शकताय, डॅब डॅब करून त्याला व्यवस्थित तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. आता मार्केटमध्ये तुम्ही फाउंडेशन बघत असाल तर मॅकचे आहे, PSAचं फाउंडेशन खूप छान आहे. फाउंडेशन लावून झाल्यानंतर त्यावरती मी लॅक्मे ॲब्सोल्यूट परफेक्ट रेडियन्स कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. आणि ही फक्त 215 रुपयांना तुम्हाला मिळून जाईल. तर ही खूप छान आणि फाईन पावडर आहे, त्यामुळे स्मूथ असं टेक्स्चर तुमच्या चेहऱ्यावरती येणार आहे. आणि सर्वांना आवडती जी स्टेप आहे, जी केली तर तुमचा मेकअप लुक अगदी उठावून दिसणार आहे, ती म्हणजे लिपस्टिक. सगळ्यात आधी तुम्हाला लिप बाम लावून लिपस्टिक अप्लाय करायची आहे. तर मी इथे ना हिमालयाचा लिप बाम यूज करते. आता हे लिक्विड लिपस्टिक ज्या असतात ना, त्या एक्सेस अमाऊंटमध्ये ब्रशवरती येतात, त्यामुळे व्यवस्थित त्या कडेला पुसून छोट्याशा अमाऊंटमध्ये त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या अप्लाय करायच्या आहेत. तर इथे माझी लिपस्टिक अप्लाय करून झालेली आहे. त्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे मी ब्लश अप्लाय करून घेणार आहे. तो तुम्ही यूज करू शकताय. हा ब्लश तुम्ही यूज केला ना, तुमचे गाल ना एकदम पिंकिश दिसणार आहेत. ब्लश अप्लाय केलाय असं बिलकुल वाटत नाही, किंवा गालावरती. आणि आय शॅडो म्हणूनही हा ब्लश मी यूज करते. आणि छान स्प्रेड करून तुम्हाला हे घ्यायचं आहे. तर आता मी आयब्रो फिल करून घेते. आयब्रो फिल करताना तुम्हाला आधी आउटलाईन करून घ्यायची आहे आणि नंतर आयब्रो फिल करायचे आहेत, जेणेकरून तुमचे आयब्रो मस्त दिसतील. ब्राऊन कलर यूज केल्याने काय होते, आयब्रोज तुमचे एकदम नॅचरल दिसतात. या साईडलाही तुम्ही त्या पद्धतीनेच व्यवस्थित फिल करून घ्यायचे आहे. तर त्यानंतर मी छान असं काजळ यूज करून घेणार आहे. तर काजळासाठी मी इथे लॅक्मे काजळ पेन्सिल यूज करते. आता आपला मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता एकाच गोष्टीची कमतरता आहे, तर इथे मी टिकली आणि सिंदूर लावून घेतलेला आहे. तर माझा मेकअप लुक कंप्लीट झालाय. अगदी 5 गोष्टी वापरून खूप सुंदर मेकअप स्टँडअप झालेला आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.